महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। ग्रामीण घरकुल अभियंता व ग्रामसेविका लाचलुचपत विभागाचे विळख्यात याविषयीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे शिवगर्जना वृत्तवाहिनीचे अहिल्यानगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांनी। पाहूयात याबाबतचा सविस्तर आढावा। सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी अहिल्यानगर पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे अभियंता श्री गौतम सूर्यवंशी व तालुक्यातील खारेकर्जने गावच्या ग्रामसेविका सौ पुष्पा ढेरे यांना घरकुल लाभार्थ्यांकडून 10,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांनी अहिल्यानगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खारेकर्जने येथील ग्रामसेविका पुष्पा ढेरे व ग्रामीण घरकुल अभियंता श्री गौतम सूर्यवंशी यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली असून अहिल्यानगर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। सदर अहिल्यानगर पंचायत समितीमधील घरकुल विभागाचे अभियंता श्री गौतम सूर्यवंशी यांनी तालुक्यातील अनेक गावांमधील ग्रामीण भागातील ग्रामरोजगार सेवक व ग्रामसेवक यांना हाती घेऊन तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून प्रति 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत लाच घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। यामध्ये घरकुल अभियंत्याला पैसे दिले नाही तर तुम्हाला घरकुलाचे पुढील अनुदान देणार नाही असे घरकुल लाभार्थ्याला सांगून तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाच गोळा केली असून या प्रकरणांमध्ये तालुक्यातील अनेक ग्रामरोजगार सेवकांचा देखील मोठा हात असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे। यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक समाविष्ट असून तालुक्यातील इतर गावांमधील लाचखोरी केल्याची चौकशी करून दोषी ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्यावरती कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवगर्जना वृत्तवाहिनीचे सहसंपादक श्री हरीश शेळके देणार आहे। त्यामुळे आता अहिल्यानगर तालुक्यातील किती ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यामध्ये दोषी असणार आहेत याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे। अहिल्यानगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके, शिवगर्जना न्यूज, अहिल्यानगर।